तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ ना व्लॉग नसणार आहे. फक्त माझ्याबद्दल असणार आहे. मी काय ते सांगणार आहे का नाही, ते एकदम भारी आहे. कारण 4-5 दिवसामध्ये मी जे गोष्टीचा विचार करत होतो, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मला ट्रेडर आणि ब्लॉगर म्हणून ओळखताय, बरोबर? पण त्यामागची स्टोरी म्हणजे त्यामागं काय-काय होते, जसं की पडद्यामागं काय-काय घडते ती माहीत नसते कोणाला. ती मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि त्यामध्ये पण ब्लॉगिंगची आणि ट्रेडिंगची एक नवीन जर्नी चालू करणार आहे. ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला ट्रेडिंगबद्दल, व्लॉगिंगबद्दल भरपूर काही माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर गाईज बघा, भरपूर दिवस झाला आहे की नाही, माझ्या डोक्यात एक विचार चालू होता. भरपूर दिवस म्हणजे एक 4-5 दिवस झाले की एक विचार चालू होता. ते आज मी तुम्हाला म्हणजे जेवढं पण विचार केला आहे, मी ओव्हर थिंकिंग केल्या, ते मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे. ठीक आहे? आणि बघा, सुरुवातीला आता तुम्ही मला ट्रेडर ॲज अ ब्लॉगर म्हणून ओळखताय आणि मी तुम्हाला दाखवत आलो आहे आजपर्यंत सगळं काही. तर मला असं वाटतंय की मी आजपर्यंत एवढं दाखवलं आहे, म्हणजे जे काही गोष्टी चांगल्या आहेत, ज्या काही गोष्टी चांगल्या घडल्यात माझ्या आयुष्यात, त्याच मी तुम्हाला सांगितल्यात. पण ज्या गोष्टी अशा वाईट घडल्या आहेत किंवा मला जे नको होतं ते घडलं आहे, ते मी तुम्हाला कधीच सांगितलेलं नाही. आणि तेच मला आज तुम्हाला मनापासून सांगायचं आहे की मी माझ्या बाबतीत ज्या घडलेल्या वाईट घटना या, काय पण असू दे वाईट, आता घर आहे, पर्सनल काय प्रॉब्लेम असतील, म्हणजे ते मी तुम्हाला कधीच सांगितलेलं नाही. फक्त जे चांगलं आहे तेच दाखवलं आहे. आणि व्लॉगिंग असं आहे की रोज चांगलं होऊ शकत नाही. माझं आयुष्य असू दे किंवा तुमचं आयुष्य असू दे. रोज तुमच्या आयुष्यात पण चांगलं होणार नाही, माझ्या आयुष्यात पण चांगलं होणार नाही. पण मी जे होईल तेवढं चांगलंच दाखवलं आहे, बरोबर? मग त्यानं काय इफेक्ट झाला आहे ते सांगतो तुम्हाला. आता मी रोज तर चांगलं माझ्या आयुष्यात घडूच शकत नाही, बरोबर? कधी वाईट घडणार, कधी चांगलं घडणार, बरोबर? पर्सनल लाईफमध्ये माझ्या. आणि ट्रेडिंगमध्ये पण तसंच आहे. कधी प्रॉफिट होणार, कधी लॉस होणार. पण मी तुम्हाला आजपर्यंत चांगलीच बाजू दाखवत आलो आहे. जेणेकरून काय झालं आहे, की तुम्हाला माझ्याबद्दलचा जो एक मत आहे, की हा माणूस आहे, याबद्दल म्हणजे ह्याची लाईफ किती चांगली आहे. ह्याला सगळं मिळालं आहे ह्याच्या आयुष्यात. म्हणजे असं काही जणांना वाटतंय. मग तेच जरा मला सांगायचं आहे तुम्हाला. आता मी बसलो इथं ऑफिसमध्ये, बरोबर? नवनाथ पण आहेत आमच्यासोबत. मग आम्ही इथं काम करतोय हे कोणाला माहीत नाही. फक्त दिसते की मी फिरताना, प्रॉफिट काढताना हे दिसतंय. तर मला असं वाटतं की यात माझीच चूक आहे. मी आत्तापर्यंत आहे का नाही, स्वतः सगळं चांगलंच दाखवत आलो आहे. व्लॉगमध्ये आहे का नाही, नुसतं एक्साइटमेंट असते. इकडं गेलो, इकडं खाल्लो, ते केलं, हे केलं. पण ॲक्च्युली मी तसा नाही. मी एकदम शांत माणूस आहे. हां, चेष्टा-मस्ती करतोय, फिरतोय, एन्जॉय करतोय लाईफ. देवानं लाईफ एन्जॉय करायलाच दिल्या. पण त्याच्यामागं पण एक असा व्यक्ती आहे, की तो असा दुःखात असतोय किंवा त्याला पण काही प्रॉब्लेम असतात, बरोबर? ते मी कधीच दाखवलं नाही तुम्हाला. आता ह्यानं मला 2 अडचणी आल्यात, मी ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आयुष्यात रोज चांगल्या गोष्टी घडत नाहीत आणि रोज चांगल्या दाखवू पण शकत नाही तुम्हाला, कारण घडत नाहीत. आणि जेणेकरून काय होते, की मला कंटेंट बनवायला लागतोय. चांगल्या-चांगल्या गोष्टी रोज करायला लागतात, बरोबर? जसं की रोज करू शकत नाही चांगल्या गोष्टी. त्यामुळं असं होतंय, की रोज कंटेंट बनवायला लागतोय आणि ते बनवलेला कंटेंट ती रोज बनवू वाटत नाही. ती एक नोकरीसारखं झाले. रोज उठा, रोज काहीतरी चांगलं हुडका, विचार करा चांगलं-चांगलं. मग ते बनवायला लागते आणि ते नोकरीसारखं झाले, ते नको आहे. आता ते मला जरा थांबवायचं आहे. माझ्या आयुष्यात जे वाईट पण गोष्टी होत्या ते पण दाखवायचं आहे आणि चांगल्या होत्या ते पण दाखवायचं आहे. जसं आहे तसं. मग तेच आजपासून मी ठरवले. जेणेकरून मला पण कन्सिस्टन्सीवरती पण माझं काम करायचं आहे. माझा कन्सिस्टन्सीमध्ये मला वाटते एखादं शाळेला जाणारं एक 5वी-6वीचं पोरगं त्याची कन्सिस्टन्सी माझ्यापेक्षा जास्त असेल. म्हणजे मी 4 दिवस काम करतोय, असलं काम करतोय की बोलायचं काम नाही. म्हणजे असं पैसे येतात असं एवढं म्हणजे बसून पैसे येतील एवढं काम करतोय. असं वाटत पण नाही की अशी पैशाची गरज पडेल. आणि जेव्हा काम करत नाही तेव्हा काहीच करत नाही. एकतर इकडं-तिकडं फिरत बसतोय मित्रांसंग आणि नाहीतर झोपून टाकतोय, आपलं वेब सीरीज बघत बसतोय. मग या 2-3 गोष्टी करतोय. म्हणजे ती एक माझी पद्धतच झाल्या. पद्धत झाल्या इग्नोर करायची. माझ्या प्रॉब्लेमला इग्नोर करायची पद्धत झाल्या. मग एक स्वतःसाठी मी एक चॅलेंज घेणार आहे आता. ते चॅलेंज काय असणार आहे, की 90 दिवस मला आहे का नाही, रोज एक YouTubeचा व्हिडिओ टाकायचा आहे आणि ट्रेडिंग रोज नाही केली तर चालेल. पण डिसिप्लिन त्यात बिल्ड करायचं आहे, स्ट्रॅटेजी बिल्ड करायची आहे आणि म्हणजे बऱ्यापैकी या कम्फर्ट झोनमधनं मला बाहेर पडायचं आहे. मला माहिती आहे, जेव्हा मी कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडेल आणि मी कन्सिस्टन्सीनं काम करेल, तेव्हा ग्रो होण्यापासून मला कोण थांबवू शकत नाही. त्यामुळं मला हे आता काय पण करून अचीव्ह करायचं आहे कन्सिस्टन्सी.
बरोबर. मी आता बऱ्याच गोष्टीचा विचार केला. माझा एक मित्र हिप्नोथेरपी करतोय. मग त्याला पण भेटायचा विचार चालू आहे. हिप्नोथेरपी करून काय म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य काय बिल्ड करता येईल का माझ्यामध्ये? मग ही सगळ्यात मोठी अचीव्हमेंट असणार आहे माझ्यासाठी आणि तिथंपर्यंत जर मी पोहोचलो तर ग्रो करायचं लय अवघड नाही. काय सुद्धा सोशल मीडिया ग्रो करणं सगळ्यात सोपं काम आहे. रोज एक व्हिडिओ टाकायचा आहे 30-40 सेकंदाचा. आपण त्याला कॉम्प्लिकेट करून घेतले, डोक्यात ठेवलं यायला रोज करायचं आहे, हे आहे, ताप आहे. पण ती सगळ्यात मोठं चॅलेंज होऊन जाते आणि ती आपण स्वतःच करतो आहे. जरा विचार करून बघायचा की 30-40 सेकंदाचा व्हिडिओ बनवणं काय अवघड नाही, काय लोड नाही, काय नाही. पण ते न करता आपण फालतू कामात एवढा वेळ घालवतो की ती महत्त्वाचं कामच बाजूला राहून जाते, जी की ॲक्च्युली आपल्याला ग्रोथ मिळवून देणार आहे. मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळं आणि बरंच काही शिकलो आहे पण या प्रवासामध्ये. असं नाही की डाऊनफॉल झाला आहे असं काय नाही. प्रगती केल्या, पण ज्या लेव्हलची पाहिजे होती त्या लेव्हलची प्रगती नाही. मी 100% ॲग्री करतो या गोष्टीवरती. मी अजून जेवढं माझ्या मनामध्ये ठरवलं होतं किंवा प्रत्येक वर्षी ठरवतात लोकं, की ह्या वर्षी आपण एवढं अचीव्ह करायचं, त्या वर्षी एवढं अचीव्ह करायचं. मी पण त्यातलाच एक आहे. मी काही लई वेगळा नाही आणि असाच मी वर्षानुवर्षे वेळ वाया घालवला आहे. प्रगती केल्या, ग्रो केले, पैसे मिळवल्यात. पण जेवढं मिळवू शकत होतो तेवढं नाही करू शकलो. त्याचं एकमेव रिझन म्हणजे कन्सिस्टन्सी. त्याच्यावरतीच मला काम करायचं आहे आणि त्यासाठी मी असं एक स्वतः चॅलेंज घेतले आता. स्वतःच्या मनातच चॅलेंज घेतले की 90 दिवस तर किमान आपण हे करून दाखवायचं आणि हे करून दाखवल्यानंतर की आपल्यामध्ये काय चुका आहे त्या कळतील. आपण कशामध्ये एक्सपर्ट आहे ते कळेल. त्यामुळे ह्याचा फायदा मला होणार आहे आणि याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे तर तुम्ही जर या जर्नीचा जर पार्ट झाला तर बघा, तुम्हाला ट्रेडिंगबद्दल मी सगळं सांगणार आहे. जे असेल ते असेल खरं आणि लॉसचं काय असेल ते प्रॉफिट लॉस ते झालं. परत नवीन मी ज्या लोकांना भेटते आता माझ्या कवठे महांकाळमध्ये म्हणजे माझं जे गाव आहे त्या गावामध्ये एक नाही बरीच माझी ओळखी वाढली आता. बरोबर. प्रत्येक ठिकाण जाईल तिथं कोण ना कोण तर असतोच ओळखीचा. त्यामुळं त्यांच्यासंग बोलणार मी. आता इथनं पुढे तेच ठरवलं आहे. प्रत्येकासंग बोलायचं, त्यांनी काय करतात, कसं करतात, काय म्हणजे एक माझा हे आहे काय म्हणतात त्याला, मला लक्षात येईना तो शब्द. म्हणजे लोकांमध्ये जाता येत नाही मला, मिसळता येत नाही, बोलता येत नाही. ती एक मोठा प्रॉब्लेम म्हणू शकताय माझ्या आयुष्यातला. म्हणजे इंट्रोव्हर्ट आहे पूर्ण मी. तुम्हाला वाटत असेल एवढा म्हणजे लोकांना भेटतोय हे. इंट्रोव्हर्ट आहे. मला त्यांना 1-2 शब्द काय, कसं आहे, काय बोलल्यावर मला काय पुढचं सुचतच नाही. बरोबर. आणि मी आहे ब्लॉगर. बरोबर. ब्लॉगर असल्यामुळं बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे, काहीतरी माहिती घेतली पाहिजे. बरोबर. तर ही तुमच्यापर्यंत पण पोहोचत नाही आणि मी पण घेत नाही. सोशल एन्झायटी आहे थोडक्यात. माणसात जाऊच वाटत नाही. गप एकटा बसू वाटतंय घरात आपलं. मित्र असली तर कम्फर्टेबल आहे मी. मित्रांसंग फुल्ली 100% कम्फर्टेबल आहे. पण सोशल एन्झायटी लय आहे. माणसात जाऊन जरा जाऊ वाटत नाही. काय जायचं असं वाटते. पण गेल्यानंतर असं वाटते की तिथं जर फॉलोअर्स भेटले, फोटो काढले, तेव्हा लय भारी वाटते. मग अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम आहेत त्यांना पण फाईट करायचं आहे. त्यामुळे हे मागं तुम्हाला बोर्ड दिसत असेल. या बोर्डवरती मी 90 दिवस लिहून ठेवलेत. या 90 दिवसामध्ये एकही दिवस न चुकवता मला त्यावरती काम करायचं आहे आणि ज्या माझ्या चुका आहेत त्यांना पूर्णपणे बंद करायचं आहे आणि स्वतःसाठी चॅलेंज असणार आहे हे माझं. त्यामुळे या जर्नीचा पार्ट बना. तुम्हाला खूप काही शिकवणार आहे मी आणि जे आहे ते खरं शिकवणार आहे. त्यामुळे चला, भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय कवठे महांकाळ.